झाले गोपाळ गुंडाचे मानस, यात्रा एक अथवा उरूस, भरवावा शिर्डी ग्रामी वर्षास, होईल उल्हास सर्वत्र। तात्या कोते दादा कोते माधवरावादी प्रमुख जन ते, रुचला विचार हा सकळांते, तयारी ते लागले। परी या वार्षिक उत्सवा लागून आधी एक नियम निर्बंधन, जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक। तदर्थ उद्योग करू जाता, गावी जो एक कुळकर्णी होता, कुत्सितपणे उलटा जाता, आला मोडता कार्यात। कुळकर्णी जो आडवा पडला, पहा कैसा परिणाम आला। यात्रा भरू नये शिर्डीला, हुकूम झाला जिल्ह्याचा। परी ही यात्रा भरावी शिर्डीत, बाबांचे ही हेची मनोगत। आज्ञा पूर्ण आशीर्वादयुक्त, होती तदर्थ झालेली। ग्रामस्थांनी पिच्छा पुरविला, जीवापाड यत्न केला। अधिकारियांनी हुकूम फिरविला, मान राखिला सकळांचा। तेव्हापासून बाबांच्या मते, यात्रा ठरविली रामनवमी ते। व्यवस्था पाहती तात्या कोते, यात्रा येते अपरंपार। त्याच रामनवमीचे दिसी, भजन पूजन समारंभेसी, तासे चौघडे वाजंत्रेसी, यात्रा चौपासी गडगंज। वर्षास दोन नवी निशाणे, समारंभे होई मिरवणे। मशिदीचे कळसास बांधणे, तेथेची रोवणे अखेर। त्यातील एक निमोणकरांचे, दुजे निशाण दामू अण्णांचे। मिरवणे होते थाटामाटाचे, फडकते कळसाचे अग्रभागी। पुढे रामनवमीचा उत्सव, उरुसापोटी कैसा समुद्भव। परिसाते कथानक अभिनव, स्वानंद गौरव शिर्डीचे। शके 1833 साली, रामनवमी प्रथम झाली। उरुसापोटी जन्मास आली, तेथून चालली अव्याहत।